नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आज आपलं शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। आज आपण त्या ठिकाणी फेब्रुवारी महिना दिनविशेष पाहतोय। याआधी आपण जानेवारी महिना दिनविशेष त्या ठिकाणी पाहिलाय, त्याची सविस्तर माहिती आणि त्याच्यातलं संदर्भात सगळं जनरल नॉलेज त्या ठिकाणी आज आपण अभ्यासले, त्या दिवशी अभ्यासले। पुन्हा एकदा त्याच तोलामोलाची माहिती त्या ठिकाणी घेऊन येतोय फेब्रुवारी महिना दिनविशेष। ओके, चला पहिल्यांदीच आहे प्रादेशिक दिनविशेष आणि पहिल्यांदीच आहे आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं दैवत, ज्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये त्या ठिकाणी रक्त सळसळतं असं महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये, जो जुन्नर तालुका महाराष्ट्राचा पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो। पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगर जरी असली तर आमचा पर्यटन तालुका आमच्या पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यात आहे, कारण तिथं शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारीला एका महान सूर्याचा जन्म झाला। त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज, शिवजयंती, शिवाजीराजे शहाजीराजे त्या ठिकाणी भोसले, त्यांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे होतं। लक्षात ठेवा, पोलीस भरतीला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? शहाजीराजे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म त्या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 ला आणि काळ होता मध्ययुग। चौथीच्या पुस्तकात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या युगात झाला? मध्ययुगात त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या आईचं नाव, मातेचं नाव, जननीचं नाव, जननीच एवढी त्या ठिकाणी महत्वाची होती म्हणून महत्वाचं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी झालेले पराभव, आणि आईचं नाव जिजाबाई त्या ठिकाणी आहे। लक्षात घ्या, चला पुढे जायचंय। भारतीय आरमाराचे प्रमुख, भारतीय रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज। पोलीस भरतीला प्रश्न आहे, भारतीय आरमाराचे प्रमुख कोण होते? ज्यांनी आरमार तयार केलं, भारतीय आरमार तयार केलं म्हणजे भारतीय नौदल तयार केलं। किती जुना इतिहास आहे पहा, 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचं महत्व पटलं, नौदल उभं त्या ठिकाणी केलं। लक्षात ठेवा, नौदलाचे जनक ज्याला आपण म्हणतो, आरमाराचे जनक, भारतीय आरमाराचे जनक का म्हणजे अंग्रेज ते नाही, इथं कॉमन रित्या हा प्रश्न घेतलेला आहे आपण। भारतीय आरमार जे त्यांनी तयार केलं, नौदल ज्यांनी तयार केलं जवळजवळ 500-600 वर्षापूर्वी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु रामदास स्वामी खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, ज्यांचा रामदास स्वामींचा जन्म जालन्यामध्ये जांब या ठिकाणी झाला। यांचं समाधीचं सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड या ठिकाणी आहे। आणि राजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगडावर त्या ठिकाणी झालेला आहे। साता समुद्राचं पाणी त्या ठिकाणी आणलं होतं। आणि सगळ्यात महत्वाचं 6 जून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो। शिवराज्याभिषेक दिन हा प्रश्न लय महत्वाचा आहे। रयतेचे राजे कोण? भारतीय आरमाराचे प्रमुख कोण? भारतीय नौदलाचे जनक कोण? नौदलाचे जनक म्हणून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनाच ओळखलं जातं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 ला रायगडावर ज्यावेळेस शिवराज्याभिषेक केला, त्यावेळेस आपलं कार्य अष्टप्रधान मंडळामार्फत ते त्या ठिकाणी चालवत होते। आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिन, ह्या वर्षी पेपरला प्रश्न येणार आहे। स्वराज्याची राजधानी रायगड होती। जरी जन्म शिवनेरीला झाला असला तरी त्यांची स्वराज्य निर्माण करण्याची ताकद रायगडावरून त्या ठिकाणी आहे, म्हणून म्हटलं जातं वर्षातून एकदा तरी रायगडावर नतमस्तक होणं आपण सर्वांनी त्या ठिकाणी गरजेचं आहे। असो, चला पुढे जायचंय। राजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगडावर अशा पद्धतीने सिंहासनावर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत। त्यांचे सगळे मावळे, त्याच्यानंतर सगळे सेवक त्यांच्या समोर त्या ठिकाणी आहे। आणि महाराष्ट्रात त्या ठिकाणी सगळ्यांना धडकी भरणारं स्वराज्य निर्माण त्या ठिकाणी केलं, ते आपलं महान व्यक्तिमत्व सूर्यासारखं तळपणारं छत्रपती शिवाजी महाराजांनी। छत्रपतींचं कार्य अष्टप्रधान मंडळामार्फत चालायचं। पुणे ग्रामीणला प्रश्न आला होता। 6 जून शिवराज्याभिषेक दिन आहे, राज्याची राजधानी रायगडावर आहे। पहिला जिंकलेला किल्ला तोरणा, त्यालाच आपण प्रचंडगड नाव आहे सध्या।
ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, स्वराज्य निर्माण करायचं होतं, मुघलांच्या मनात त्या ठिकाणी धडकी भडवायची होती, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं पहिलं त्या ठिकाणी किल्ला जिंकला, त्याचं नाव म्हणजे तोरणा. त्यालाच आता प्रचंड गड म्हणतात. तलवारीचं नाव भवानी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तळपणारी अशी एक तलवार होती, त्या तलवारीचं नाव भवानी. पहिली स्वराज्याची राजधानी राजगड होती. प्रश्न कन्फ्युजन करणारा आहे. पहिली स्वराज्याची राजधानी राजगड पुणे, पण खरी स्वराज्याची राजधानी रायगड. रायगड जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी आहे, जिथं माथेरान नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. ओके, पुढं मुलाचे नाव छत्रपती संभाजीराजे. महान व्यक्तिमत्व, ज्यांनी 16व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. ज्या महान व्यक्तिमत्वाचा जन्म पुरंदरला त्या ठिकाणी पुरंदर किल्ल्यावर झालाय. आणि दुसरं त्या ठिकाणी छत्रपती राजाराम राजे सोयराबाईंचा त्या ठिकाणी मुलगा. नाणी शिवराई. शिवराई चांदीचं होतं, होन सोन्याचं होतं. ज्यावेळी 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, त्या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवराई चांदीचं नाणं आणि होन त्या ठिकाणी सोन्याची नाणं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. चला पुढे जायचंय. पुरंदरचा तर 1665ला झाला, जो पोलीस भरतीला आला होता. पुरंदरचा तर मिर्झा राजे जयसिंग आणि त्या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज 40 किल्ले त्या ठिकाणी देऊन टाकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला. वडील शहाजीराजे अहमदनगरच्या निजामाम येथे नोकरीला होते. प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे खालीलपैकी कोणाच्या दरबारामध्ये नोकरीला होते? तर निजामशहाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी नोकरीला होते. स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पुणे 1645ला त्या ठिकाणी घेतली. बघा, 19 फेब्रुवारी 1630ला जन्म आहे. 15 वर्षानंतर बालवयात 15 वर्षामध्ये पुण्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि मी भविष्यामध्ये आपलं महाराष्ट्रातलं उज्ज्वल असं स्वराज्य निर्माण करणार आहे, अशी त्या ठिकाणी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे जायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर त्यांच्या मुलाने छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्गमध्ये बांधलंय. आणि स्पर्धा परीक्षेला प्रश्न आला, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सिंधुदुर्ग. आणि पोलीस भरतीला प्रश्न आला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर खालीलपैकी त्या ठिकाणी कोणी बांधलं? जसं येतो पुण्यातला शनिवारवाडा कोणी बांधला? दुसरा बाजीरावने त्या ठिकाणी बांधला. हे मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधले. पुणे लाल महालात शाहिस्तेखानाची 2 बोटे तोडल्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कोंढाणा किल्ल्यात सिंहगड नावाचं नाव दिलं आणि मुरुमदेवाच्या किल्ल्याला राजगड नावाचं नाव दिलं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती आणि त्याचं पूर्वीचं नाव मुरुमदेवाचा त्या ठिकाणी डोंगर, आणि कोंढाणा किल्ल्याला त्या ठिकाणी सिंहगड नाव दिलेलं आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग त्या ठिकाणी रायबाचं. ते वाक्य त्या ठिकाणी लक्षात घ्या. कोंढाणा सिंहगड, मुरुमदेवाला राजगड. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी, पण खरी स्वराज्याची राजधानी रायगडावर आहे. हे राजगड आहे, ते रायगड आहे. कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड पुण्यामध्ये आहे. पुढं छत्रपतींची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. आता 4थीतले वाक्य आहे ते, जे आपल्याला मुंबईच्या पोलीस भरतीला असे वाक्य विचारले जातात. प्रतिपच्छत लेखे व वर्धनी शवदिंता शहासुनो शिष्या मुद्रा भद्राय रजते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा होती. त्या राजमुद्रावर ते वाक्य त्या ठिकाणी कोरलेले होते संस्कृत भाषेतला. आग्र्याची सुटका 1666 पेपरला येते. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कधी झाली? 1665ला पुरंदरचा तळ मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजीराजे. इथं आग्र्याची सुटका आहे, लय खतरनाक सुटका आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध 10 नोव्हेंबर 1659ला केला. प्रतापगड सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि त्या प्रतापगडावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा, छोट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असा त्या ठिकाणी छत्रपती त्या अफजल खानाचा वध केलेला आहे. तारीख 10 नोव्हेंबर 1659. रायरी किल्ल्याचं नवीन नाव रायगड. रायगडचं पूर्वीचं नाव त्या ठिकाणी रायरी होतं, नंतर त्याचं रायगड झालेलं आहे. सुरतेवर हल्ला 1664. फार मोठं त्या ठिकाणी सोनं नाणं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून लुटून आणलं होतं. महाराजांनी महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण केलं. 4थीच्या पुस्तकातली ही सगळी वाक्य आहेत. सुरतेवर हल्ला, तारखा नीट बघा, वर्ष नीट पहा, 1664.
रायरी किल्ल्याचं राजगड नाव दिलं त्या ठिकाणी 1659, अफजल खानाचा वध केला 1600 त्या ठिकाणी 59, पुरंदरचा तह केला 1665, आग्र्याहून सुटका झाली 1666. पहा पेटीमध्ये तेही त्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र शिकवले जातील त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं जाईल. पुढं मृत्यू 3 एप्रिल 1680 रायगडावरच झालाय, म्हणून रायगडावरच त्यांची त्या ठिकाणी समाधी आहे. समाधी रायगडावर आहे, आपल्याला समाधी त्या ठिकाणी दिसते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जन्म. शहाजीराजे वडिलांचं नाव, आईचं नाव जिजाबाई, शहाजीरावे राजे अहमदनगरच्या त्या ठिकाणी सुलतानाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी कामाला होते, ते पण त्या ठिकाणी महत्वाचं. 6 जून शिवराज्याभिषेक दिन 1674. पहिला त्या ठिकाणी जिंकलेला किल्ला तोरणा, त्याला प्रचंडगड नावाने त्या ठिकाणी आपण ओळखतो. कोंढाणा किल्ल्याचं नवीन नाव सिंहगड महत्वाचं आहे. रायली किल्ल्याचं नवीन नाव रायगड महत्वाचं आहे. स्वराज्याची खरी राजधानी रायगड आपल्याला महत्वाची आहे. सुरतेची लूट 1664 केली. 1665 पुरंदरचा तह मिर्झा राजे जयसिंग. 1659 त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये प्रतापगड त्या ठिकाणी अफजल खानाचा त्या ठिकाणी वध. पुण्यामध्ये लाल किल्ल्यामध्ये शाहिस्ते खानाची 2 बोटे त्या ठिकाणी तोडली. 6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन त्या ठिकाणी आपण साजरा करतो. शिवराई आणि होन त्या ठिकाणी सोन्याचं, शिवराई चांदीची नाणी त्या ठिकाणी निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांची 2 मुलं राजाराम महाराज आणि त्या ठिकाणी संभाजी महाराज. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरला आहे. राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर त्या ठिकाणी बांधलं. हा सगळा इतिहास आपल्याला 1 लाइनर म्हणून सरळ सेवेला विचारला जातो. पण याच्यात MPSC ला काय विचारलं जातं, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र घेतले जातील सुंदर A to Z माहिती त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी नक्की सांगेल. पुढं 26 फेब्रुवारी सिंचन दिन आहे. कोणाच्या स्मरणार्थ? शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे 4थे मुख्यमंत्री शंकरराव भाऊराव चव्हाण यांचे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण 2 नंबर, मारोतराव कन्नमवार 3 नंबर, त्या ठिकाणी वसंतराव नाईक जे सर्वात जास्त काळ होते, आणि 4 नंबरचे त्या ठिकाणी शंकरराव भाऊराव चव्हाण ज्यांचा मुलगा सुद्धा मुख्यमंत्री होता वसंतराव, त्या ठिकाणी अशोक चव्हाण त्यांचे वडील आहेत. जन्म 14 जुलै 1920, मृत्यू 26 फेब्रुवारी 2004. आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रामध्ये 26 फेब्रुवारीला आपण सिंचन दिन साजरा करतो. ओके, चला पुढे जायचंय. 27 फेब्रुवारी हे तर सरळ सेवेचा अंधन घेतलेला प्रश्न आहे. मराठी राजभाषा दिवस, मराठी राजभाषा दिवस, मराठी राजभाषा दिवस, मराठी राजभाषा गौरव दिवस. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना ज्ञानपीठ 1987 ला भेटला होता, म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्यांना विशाखा या काव्य संग्रहाबद्दल त्या ठिकाणी भेटला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे व्यक्ती 1987 साहित्यकृती विशाखा काव्य संग्रह त्या ठिकाणी होता. आणि मग पेपरला प्रश्न विचारला जातो, मराठी भाषा दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? कुसुमाग्रज यांचा जन्म त्या ठिकाणी 27 फेब्रुवारीला नाशिक मध्ये झालेला आहे. 1912 नाशिक. त्यांचं नाटक नटसम्राट म्हणून त्याला नटसम्राट ओळखलं जातं. आणि स्पर्धा परीक्षेला प्रश्न आला नटसम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर वि.वा. शिरवाडकर. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता लेखन केलं. मूळ नाव गजानन रंगनाथ त्या ठिकाणी शिरवाडकर. मृत्यू 10 मार्च 1999 ला झालेला आहे. जन्म नाशिक त्र्यंबकेश्वरला झालेला आहे. त्यांना नटसम्राट म्हणतात. त्यांची विशाखा काव्य संग्रह ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे 1987 त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने आपण 3 प्रादेशिक दिन विशेष पाहिले, तिन्हीच्या तिन्ही पण तगडे पाहिले. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस, 26 फेब्रुवारी सिंचन दिवस, आणि 19 फेब्रुवारी आपल्या राजाचा आपला राजा आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज. खतरनाक व्यक्तिमत्व, त्यांचं नाव घेतल्यावरच अंगामध्ये त्या ठिकाणी रक्त सळसळतं असं महान व्यक्तिमत्व त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची थोडक्यात आपण त्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. असो, चला आता आपण राष्ट्रीय दिन विशेष पाहतोय. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 ला झाली. मी मगाशी सांगितलं नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा 1 फेब्रुवारी 1977 भारतीय तटरक्षक दल एक दिन 1 फेब्रुवारी. पुढं 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन.
केंद्रीय उत्पादन शुल्क दिन भारत सरकार, लक्षात ठेवा, किती फेब्रुवारी आहे? 24 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पुढं 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस. नोबेलमध्ये मी शिकवलेले सी.व्ही. रमन मध्ये सी.व्ही. रमन असं व्यक्तिमत्व आहे भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय. 1954 भारतरत्न पुरस्कार पहिल्या वर्षी 1954ला 3 जणांना दिलता. त्यापैकी सी.व्ही. रमन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी. राजगोपालचारी या तिघांना दिला होता. आतापर्यंत 48 महान व्यक्तींना भारतरत्न दिलाय. आणि नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय व्यक्ती आहेत 1928 ज्यांनी भौतिक शास्त्रातलं रमन इफेक्टचा शोध लावला होता. लक्षात ठेवा, पहिला त्या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन स्मरणार्थ सी.व्ही. रमन. पहिला विज्ञान दिवस 1987 ला साजरा झालाय. 28 फेब्रुवारी 1928 भौतिक शास्त्रातला शोध लागला म्हणून त्यांना 1930 ला नोबेलने सन्मानित केले. पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर आणि 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. पहिला विज्ञान दिवस 1987 ला साजरा केलाय. लक्षात ठेवा, 29 फेब्रुवारी 4 वर्षांनी येतो राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन. हा दिन दर 4 वर्षांनी त्या ठिकाणी साजरा केला जातो कारण लीप वर्ष फेब्रुवारी महिना 29 तारीख 4 वर्षांनी येते. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. आंतरराष्ट्रीय दिन विशेष आता जगामध्ये साजरे केले जातात लय वेळा आणि सध्या 2-3 वर्षांमध्ये पाणथळावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारायला लागलेले आहेत. जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी पासून 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 1971 ला इराण देशात रामसर करार झाला होता. ज्यावेळेस महाराष्ट्रातले मी रामस्थळ स्थळ शिकवेल त्यावेळेस मी परत एकदा याच्यावर त्या ठिकाणी बोलेल. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन. 1971 ला इराणमध्ये रामसर करार झाला. लय महत्वाचा आहे करार आणि देश. लक्षात ठेवा. चला पुढं 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. आपण 30 जानेवारीला कुष्ठरोग दिवस पाहिलाय. आज आपण कर्करोगावर आलोय. कर्करोग भारतीय कर्करोग संशोधन संस्था नवी दिल्लीला आहे. लक्षात ठेवा, 4 फेब्रुवारी 2 फेब्रुवारीला पाणथळ दिन पाहिला. 1971 इराणमध्ये करार झालेला. इथं जागतिक कर्करोग दिवस आहे. कर्करोग पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे त्या ठिकाणी होतो विज्ञानामध्ये. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस आहे. हे सगळं डाळी आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त डाळीवर्गीय पदार्थ निर्माण करणारं राज्य मध्य प्रदेश आहे, जिथं 50 हिऱ्यांची खाणी नेपाळ नगर नावाचा कागद कारखाना आहे. 11 फेब्रुवारी इंटरनेट सुरक्षा दिन आहे. इंटरनेट सुरक्षा दिन साजरा केला जातो किंवा जागतिक रुग्ण हक्क दिन म्हणून त्या ठिकाणी 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो. चला पुढे जायचंय. खूप वेळा आलेला 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. रेडिओचा शोधच मार्कोनीने त्या ठिकाणी लावलेला आहे. लक्षात ठेवा, इटली मार्कोनी नावाचे संशोधक होते. किती वेळा सरळ सेवेला प्रश्न आहे, रेडिओचा शोध कोणी लावला? मार्कोनीने. भारतात सर्वप्रथम रेडिओ 1927 मुंबईला भारताच्या आर्थिक राजधानी सुरू झालं. 1947 ला ऑल इंडिया रेडिओचं त्या ठिकाणी नामकरण आणि रेडिओला आकाशवाणी नाव 1957 ला दिलेलं आहे. सरळ सेवेला प्रश्न आलाय. रेडिओला आकाशवाणी नाव कधी दिलं? 1957. ऑल इंडिया रेडिओची स्थापना 1947 आणि सगळ्यात महत्वाचं भारतात सर्वप्रथम रेडिओ मुंबईमध्ये सुरू झालं 1927. 14 फेब्रुवारी ठाणे ग्रामीण 2018 ला प्रश्न आला होता, व्हॅलेंटाईन डे कधी साजरा केला जातो? 14 फेब्रुवारी. सांगण्याची ती गरज नाही. ओके, चला खूप IMP प्रश्न आहे. जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिन 10 जानेवारीला साजरा केला जातो. कन्फ्युजन होऊ नका, जागतिक आहे आणि मातृभाषा आहे. मराठी भाषा दिवस नाही, तो 27 फेब्रुवारीला आहे. ओके, आतापर्यंत जे दिन विशेष आपण शिकलो, मग तो 19 फेब्रुवारी शिकलो, 4 फेब्रुवारी शिकलो, 2 फेब्रुवारी शिकलो, 27 फेब्रुवारी शिकलो, 28 फेब्रुवारी शिकलो, 13 फेब्रुवारी शिकलो. रेडिओ दिन लय महत्वाचा दिवस आहे त्या ठिकाणी. 11 फेब्रुवारी इंटरनेट सुरक्षा दिवस त्या ठिकाणी शिकलो. हे सगळे महत्वाचे, पण त्यातली त्यात कोणते लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी अतिशय महत्वाचा जागतिक पाणथळ दिन. 4 फेब्रुवारी कर्करोग दिवस. 19 फेब्रुवारी तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस, 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिवस आणि 28 फेब्रुवारी शिवाय तर पेपरच पूर्ण होत नाही. कोणाच्या स्मरणार्थ विज्ञान दिवस साजरा केला जातो? सी.व्ही. रमन. ओके, चला सुरुवात करूयात. मस्तपैकी पहिलाच प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या
स्मरणार्थ मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला त्या ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ केशवसूत कृष्णाजी केशव दामले आहेत. ओके, चला पुढे. खालीलपैकी केव्हा जागतिक भाषा दिन, जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो? तर जागतिक मातृभाषा दिवस आत्ताच सांगितलं 21 फेब्रुवारीला, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे आणि 21 मार्चला वन दिवस साजरा केला जातो. याच्यानंतरचा व्हिडिओ त्या ठिकाणी मार्च महिन्यातच आहे. खालीलपैकी कुसुमाग्रज यांचं प्रसिद्ध नाटक कोणतं? साहजिकच त्यांना नटसम्राट या नावाने ओळखलं जातं. तृतीय रत्न नावाचं नाटक महात्मा ज्योतिबा फुलेंचं 1855 आहे. विशाखा नावाची काव्यसंग्रह नाटक विचारलं इथं. काव्यसंग्रह आहे कुसुमाग्रजांचाच आहे आणि कोसला भालचंद्र नेमाडे यांची आहे. हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ आणि कोसला यांना 2014ला भालचंद्र नेमाडांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. पुढं. खालीलपैकी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? 13 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. पुढं. खालीलपैकी कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला? पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये, जी महाराष्ट्राचा पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630ला महान व्यक्ती महत्वाचा जन्म झालेला आहे. चला पुढे जायचंय. खालीलपैकी कुठे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे? त्या ठिकाणी रायगडावर पहिली स्वराज्याची राजधानी राजगड आहे. त्याचं पूर्वीचं नाव त्या ठिकाणी वेगळं होतं. रायगड जिल्ह्यामध्ये रायगड आहे त्या ठिकाणी आहे आणि 1680 मध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. ज्याला पूर्वीचं नाव रायरी होतं. खालीलपैकी केव्हा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो? अतिशय IMP प्रश्न. 6 जून 2023 पासून साजरा करायला सुरुवात झाली. 21 जून जागतिक त्या ठिकाणी योग दिवस आणि सगळ्यात मोठा दिवस 21 जून आहे. 19 फेब्रुवारी जन्म आहे. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस APJ अब्दुल कलाम यांचा स्मरणार्थ साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या भाषेत छत्रपतींची राजमुद्रा होती? संस्कृत भाषेमध्ये. इयत्ता 4च्या पुस्तकातला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोरली होती? संस्कृत भाषा, विद्वानांची भाषा. खालीलपैकी कोंढाणा किल्ल्याचं नवीन नाव काय? पुणे जिल्ह्यातला कोंढाणा किल्ला आहे, त्याचं नवीन नाव सिंहगड आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जायचंय. खालीलपैकी केव्हा पुरंदरचा तह झाला? पुरंदरचा तह मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्यामध्ये त्या ठिकाणी झालाय 1665. चला पुढं. खालीलपैकी कोणता किल्ला सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला? त्याचं नावच त्या ठिकाणी प्रचंडगड. म्हणजे पहिलं त्याचं नाव तोरणा होतं, जिंकल्यानंतर त्याचं प्रचंडगड त्या ठिकाणी नाव ठेवलेलं. जिंकल्यानंतर त्याचं प्रचंडगड म्हणजे तोरणा. पहिल्यांदा प्रचंडगड, नंतर त्या ठिकाणी तोरणा. पुढं. खालीलपैकी कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली? पुणे जिल्ह्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरात 1645 मध्ये जाऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. पुढं. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकमेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, जिथं उभादांडा नावाचं कवितेचं गाव आहे, सावंतवाडी नावाचं रंगीत खेळण्याचं ठिकाण आहे, जिथं चिपी विमानतळ आहे, जिथं रेडी बंदर आहे, जिथं आंबोली थंड हवेचं ठिकाण आहे आणि जो महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले. खालीलपैकी छत्रपतीने मुरुंबदेवाच्या डोंगराला काय नाव दिलं होतं? मुरुंबदेवाच्या डोंगराला नाव दिलं राजगड. लक्षात ठेवा. पहिली स्वराज्याची राजधानी, नंतर स्वराज्याची राजधानी रायगड झालेली आहे आणि कोंढाण्याला सिंहगड नाव दिलं. खालीलपैकी कुठे छत्रपतीची स्वराज्याची राजधानी होती? साहजिकच रायगडावर, ज्याचं पूर्वीचं नाव रायरी होतं. रायरी म्हणजेच रायगड. पुढं. खालीलपैकी कोणाचे कार्य अष्टप्रधान मंडळामार्फत चालायचं? छत्रपती शिवाजी राजे भोसले त्यांचं मूळ आडनावे, यांचंच कार्य, छत्रपतींचंच कार्य अष्टप्रधान मंडळामार्फत चाललं जायचं. अष्टप्रधान मंडळावर स्वतंत्र बोलणारे आपण. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ काय होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ मध्ययुगीन काळ होता. पूर्वी म्हणजे अति प्राचीन पण नाही आणि आधुनिक पण नाही, मध्ययुगात होते. 16वे शतक हे मध्ययुगामध्ये त्या ठिकाणी मोजलं जातं. पुढं. खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य निर्माण कुठं केलं? महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. जरी महाराष्ट्रात निर्माण केलं असलं तरी शेजारी पाजारांना सगळ्यांच्या मनामध्ये धडकी भरवणारं त्या ठिकाणी होतं. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते शिवरायांनी आपले स्वराज्य नाणे निर्माण केले? शिवराई आणि होन. शिवराई लक्षात ठेवा, शिवराई चांदीचं होतं, होन त्या ठिकाणी सोन्याचं होतं. पुढं.
खालीलपैकी त्या ठिकाणी याच्या आधीचा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक केला? राज्याभिषेक कुठं केला आहे? रायगडावरच केलेला आहे ना. 6 जून 1674 गागा भट्ट आले होते. 7 समुद्राचं पाणी, चंदनाची लाकडं, खूप मोठं जबरदस्त असा सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. पुढं खालीलपैकी जागतिक पाणथळ दिन 100% 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 1971ला इराणमध्ये पाणथळ करार झाला आणि 2 फेब्रुवारी तो जागतिक पाणथळ दिन. खालीलपैकी जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस साजरा करतात. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा करतात. 30 जानेवारीला कुष्ठरोग दिवस साजरा करतात. 11 एप्रिलला शिक्षण हक्क दिवस साजरा करतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्मदिवस आहे तो. ओके, चला पुढे. खालीलपैकी कोणास नटसम्राट म्हटलं जातं? वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे. 1987 त्यांना नटसम्राट पण म्हणतात. खालीलपैकी महाराष्ट्रात सिंचन दिन कधी साजरा केला जातो? 26 फेब्रुवारी. शंकरराव भाऊराव चव्हाण महाराष्ट्राचे 4थे मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा सुद्धा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नांदेड 26 फेब्रुवारीला सिंचन दिन साजरा करतात. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय कर्करोग संशोधन संस्था आहे? त्या ठिकाणी नवी दिल्लीला त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरला आहे. पुण्याला राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था, जीवाणू संशोधन संस्था, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, राष्ट्रीय फिल्म ॲक्वाय, राष्ट्रीय चित्रपट निर्मिती सगळं पुण्याला आहे. मुंबईला रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय, जी भारताची मध्यवर्ती बँक आहे. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आज आपण फेब्रुवारी महिना, शक्यतो 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, शक्यतो पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, शक्यतो जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी, शक्यतो रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी, शक्यतो जागतिक मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी, याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात. पण जेवढे मी प्रश्न घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय थोडी माहिती घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर 1 तासाचा जबरदस्त असा व्हिडिओ त्या ठिकाणी असेल. त्यावेळेस त्यांची सगळी माहिती त्या ठिकाणी सविस्तर आणि 50-60 प्रश्नांची आपण त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. असो, पुढचा महिना घेऊन येणार आहोत आपण मार्च. धन्यवाद. थांबूयात.